न्यूज आता आपण बघणार आहोत। शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि याच सोबत अत्यवस्थ रुग्णांची संख्या देखील वाढतेय। पुण्यामध्ये व्हेंटिलेटर युक्त बेड्स आणि विना व्हेंटिलेटर बेड्स यांचा तुटवडा जाणू लागलेला आहे। बेड मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ होतीये। दुसरीकडे प्रशासनाने बेड कमी पडू नयेत म्हणून खासगी रुग्णालयांमध्ये 80% बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचाही आदेश काढलाय। मात्र सध्या पुणे शहरात वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये 4900 रुग्ण उपचार घेत आहेत। आता बरे होणाऱ्या रुग्णांची आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या समसमान होऊ लागल्याने बेड्स कमी पडणार नाहीत असा प्रशासनाचा एक अंदाज आहे। सगळ्या मिळून सध्या 5482 बेड्स आहेत। कोरोना बेड्सचा रियालिटी चेक सातत्याने आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करत आहोत। जून जुलै सारखी परिस्थिती कदाचित पुन्हा एकदा उद्भवण्याची शक्यता वाटतेय। राज्यातल्या विविध शहरांमध्ये सध्या कोरोना बेड्सची काय स्थिती आहे याचा रियालिटी चेक आपण करतो आहोत। आपल्या सोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आहेत, सोबतच नागपूरहून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत, मुंबईहून आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला अद्वैत आपल्याकडे येतो। पुण्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या सध्याची जी दिसतेय त्यानुसार उपलब्ध जे बेड्स आहेत ते बेड्स पुरेसे आहेत का, आणि जर समजा ते नसतील तर प्रशासनातर्फे काय नेमकं केलं जातंय? कारण आपण बघितलं तर पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण या भागांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढतेय। गेल्या जून जुलै सारखी परिस्थिती उद्भवी नये असा खरं तर प्रशासनाचा एकंदरीतच प्रयत्न दिसतोय, पण खरंच सध्याची स्थिती काय दिसतेय? ही गोष्ट खरी आहे की पुणे शहरामध्ये आता इतक्या वेगाने रुग्ण वाढू लागलेले आहेत, त्यामुळं प्रशासन जे आहे आणि काही ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक जे आहेत त्यांच्या तक्रारी येत आहेत की डॅशबोर्डवरती जी माहिती आहे ती आणि वस्तुस्थिती यामध्ये फरक आहे। डॅशबोर्डवरती एखाद्या रुग्णालयामध्ये बेड शिल्लक आहे असं दाखवलं जातं आणि प्रत्यक्षात जेव्हा संपर्क केला जातो तेव्हा तो फुल झालेला असतो, त्यामुळं रुग्णांची धावपळ होते। मग कुणाच्या तरी ओळखीच्या माध्यमातून बेड मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। निश्चितपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये अत्यंत एक प्रकारे शिथिल झालं होतं प्रशासन, कारण कोरोनाचा जो संसर्ग होता तो प्रचंड घटला होता। पण फेब्रुवारीच्या मध्यानंतर आता परिस्थिती इतकी झपाट्याने बदललेली आहे की अवघ्या 1.5-2 महिन्यामध्ये इतका हा वेग झालेला आहे की परत एकदा सगळी जम्बो केअर सेंटर्स आहेत, जम्बो हॉस्पिटल आहे, ते सगळं सुरू करावं लागलेलं आहे। सध्या गेले 2 दिवस मात्र थोडासा दिलासा मिळालेला आहे। त्याचं कारण म्हणजे शनिवारी एकदम जी संख्या वाढली होती 4426, त्या तुलनेमध्ये सोमवारी आणि मंगळवारी ही रुग्णसंख्या 3000च्या आत राहील। परंतु असंही म्हटलं जातंय की रविवारची सुट्टी होती, सोमवारी धुलवड होती, त्यामुळे चाचण्या थोड्याशा कमी झाल्या होत्या। आता आज वस्तुस्थिती कळेल की सुट्टीमुळे हे आकडे कमी झाले होते का। दुसरा एक दिलासा बरा मिळालेला आहे, तो म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांचं म्हणजे जो रिकव्हरी रेट होता तो परत वाढलेला आहे आणि सध्या जेवढे रुग्ण बाधित होत आहेत तेवढाच दर बरा होणाऱ्या रुग्णांचं पण आहे। तर कुठंतरी प्रशासनाला असं वाटतंय की हे बरे झालेले रुग्ण जे आहेत ते हॉस्पिटलमधून घरी जातील आणि ते रिकामे झालेले बेड्स जे आहेत ते नवीन बाधितांना मिळतील। तर ती आकडेवारी जी आहे ती समसमान आल्यामुळं थोडासा दिलासा मिळाला आहे, परंतु प्रशासन जागं झालेलं आहे। 50% वरून 80% खासगी हॉस्पिटल्समधील बेड जे आहेत ते राखीव ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। शिवाय येत्या 2 दिवसामध्ये आणखीन 2500 बेड्स वाढवून मिळतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळं आत्ता पुण्यामध्ये परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो, पण पुढच्या 8-15 दिवसामध्ये काय नेमकं घडतंय, खरोखर हा जो पॉझिटिव्हिटीचा रेट आहे तो कमी होतोय का, तो वाढतोय, याच्यावरती सगळं अवलंबून असणार आहे। त्यामुळे पुण्यामध्ये स्थिती नियंत्रणात जरी असली तरी अगदीच काही रिलॅक्स होण्याची परिस्थिती मात्र अजिबात नाही आहे। बिलकुल अद्वैत, असेच आमच्या सोबत रहा। पुण्यातली आपण स्थिती नेमकी काय ती पाहिली। आपल्या सोबत आपल्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आहेत। प्रणाली, आपण बघितलं तर मुंबईमध्ये देखील कोरोना रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्याचं आपण बघितलं। काही प्रमाणात कालच्या दिवसात ही संख्या थोडीशी कमी झालेली जरी असली तरी मुंबईमध्ये उपलब्ध बेड्सची संख्या आणि कोरोना रुग्णांची जी वाढती संख्या आहे याचा ताळमेळ साधला जाऊ शकेल असं वाटतं का? मुबलक प्रमाणात कोरोना बेड्स उपलब्ध आहेत का? काय सध्याची स्थिती?
अजिंक्य, आपण मुंबईची तर माहिती घेणार आहोतच, परंतु एकूणच राज्यामध्ये किती बेड उपलब्ध आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर तात्याराव रहाणे आहेत, ज्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ते टास्क फोर्सचे सदस्य सुद्धा आहेत आणि आता टास्क फोर्स दोन पद्धतीची कामं करते. एक जो नवीन कोरोनाचा स्ट्रेन आहे तो कशा पद्धतीनं काम करतोय आणि दुसरं की उपचार कशा पद्धतीनं केले जावे, त्याची लाईन ऑफ ॲक्शन जी आहे ती बदलावी लागणार आहे का, या संदर्भात सर आत्ता जी परिस्थिती आहे काही शहरांमध्ये, विशेषतः नागपूर आणि पुण्यामध्ये आपण पाहतोय की बेड्सची संख्या कमी होती आहे. लोक ओरडत आहेत की त्यांना बेड मिळत नाहीये. राज्यात एकूण बेड किती उपलब्ध आहे आणि खरंच इतकी भयंकर परिस्थिती आहे का? नाही, राज्यामध्ये 3,60,000 बेड उपलब्ध आहेत आणि अशी जी परिस्थिती अशी भयंकर परिस्थिती बिलकुल नाही आहे. पण आपण आज पाहतो आहे की नागपूर पुण्यामध्ये जवळपास 52,000 ॲक्टिव्ह पेशंट आहेत. नागपूरमध्ये 45,000 ॲक्टिव्ह पेशंट आहेत. आणि यामध्ये अशी हे आहे की जे पेशंट CCC सेंटरमध्ये जायला पाहिजे अशातले बरेचसे पेशंट जे आहेत ते हे DCHमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आणि त्यामुळे काही ठिकाणी असे बेड नाही मिळायची परिस्थिती आहे. पण याचं जे रिऑर्गनायझेशन आहे ते केलं जात आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निश्चित नाही आहे आणि सर्वांना बेड जो आहे तो मिळणार आहे. त्याचबरोबर आता आपण खाजगी रुग्णालयाचे जे खाटा आहेत त्यातल्या 80% खाटा आपण पुढच्या काही दिवसामध्ये आपण घेतो आहे. त्यांचंही नियोजन आपल्या मार्फत केलं जाणार आहे आणि त्यामुळे बेड सर्वांना मिळेल आणि बेडची फार काही अडचण येणार नाही. मग येत्या काळामध्ये जे एसिम्प्टोमॅटिक रुग्ण आपण म्हणतो, ज्यांना फार लक्षणं नाही आहे, अशा रुग्णांना हॉस्पिटलमधून कोविड सेंटरमध्ये हलवलं जाईल? हां, जे असिम्प्टोमॅटिक रुग्ण आहेत अशा रुग्णांना आपण CCC सेंटरमध्ये हलवलं जाईल आणि त्यांच्यावर देखील तिथे डॉक्टर नजर ठेवून असतील. त्यांची 6 मिनिट वॉक टेस्ट केली जाईल. त्यांना काही चिन्ह लक्षणं समजा निर्माण झाली तर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं जाईल. पण ज्यांना रुग्णालयाची गरज आहे आज, असेच रुग्ण हे रुग्णालयात ठेवले जातील. सर, साधारणपणे आत्ताचे जो नवीन म्युटेड स्ट्रेन आहे आपण असं म्हणतो, त्याची परिस्थिती काय आहे? आपल्याला ट्रीटमेंटची लाईन जी आहे ती बदलावी लागणार आहे का? आणि साधारणपणे याची घातकता किती आहे? असं कळतंय की साधारण 45च्या खालचे जे लोक आहेत वयाने, त्यांच्यावर हा जास्ती इफेक्ट करतोय किंवा त्यांना जास्त बाधित करतोय? नाही, आजचा आपण पाहिलं आहे तर मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की 50 वर्षाच्या लोकांना तो आजार जास्त होत होता. आता शिफ्ट झाला आहे तो 20 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत आहेत की हे ॲक्टिव्ह पॉप्युलेशन आहे, यांना हा आजार जास्त होताना दिसत आहे. त्याहीपेक्षा याच्यात आणखी कसं झालं की लूज मोशन्स आहेत किंवा नाकातनं पाणी येणं आहे, अशा प्रकारचे नवीन त्याच्यामध्ये चिन्ह लक्षणं आले आहेत आणि त्यामुळे या गोष्टीसाठी आपण दवाखान्यात जात नाही आणि त्यामुळे मग 6व्या-7व्या दिवशी हा आजार बळावतो आहे. एक नवीन अशा प्रकारची गोष्ट होते आणि फुफ्साचं जे हे आहे संसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे जर उशिरा गेले तर. पण आपण जर मागच्या वेळेसचा विचार केला तर यावेळेसचा आणि मागच्या वेळेसमध्ये यावेळेस फक्त आपण पाहतो आहे की पर्सेंटेज जे आहे आजाराचं, सिरियस आजाराचं, हे कमी आहे मागच्या वेळेसपेक्षा. आणि आपण जे म्युटंट म्हणतो, आपल्याकडे जे म्युटंट आपलं 2 सापडले होते ते अमरावती आणि यवतमाळमध्ये आपलं सापडले होते. आणि आता जो आपण पाहतोय की हे म्युटेशन आहे का, तर आपण पाहतो मागच्या वेळेस एका पेशंटला झाला तर 3 पेशंटला होता असे, पण आता एका पेशंटला झाले 10-10 पेशंटला, किंवा एक पेशंट हा जर फिरत असेल तर तो 100-200 पेशंटला तो देऊ शकतो. म्हणजे ह्याचा संसर्ग थोडा जास्त आहे. पण हे म्युटेशन आहे का नाही पाहण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र शासनामार्फत जे सर्वांचं मॅपिंग केलं जाणार आहे. म्हणजे 30 जिल्ह्यामध्ये आपण सॅम्पल पाठवून त्यांचं जिनोम सिक्वेन्स करून मग आपल्या लक्षात येईल की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला कुठला स्ट्रेन आहे. पण हा नवीन स्ट्रेन आहे निश्चित आहे आणि हा मोर संसर्गजन्य आहे, संसर्ग जास्त होतो याचा. पण यात लोकांनी गाफिलता बाळगली नाही पाहिजे. लोकांनी लवकर आलं पाहिजे आणि तपासून घेतलं पाहिजे. तपासल्यानंतर लक्षात येईल की आपल्या फुफ्साला त्याची लागण झाली आहे किंवा नाही. आणि म्हणून याच्यामध्ये आपण सतर्कता बाळगणं फार गरजेचं आहे. पण सर, ज्या पद्धतीने आता मी म्हणाले की काही ठिकाणी ओरड होतीये की बेड मिळत नाहीये, व्हेंटिलेटर कमी पडतायत, तर आता जो आजार आहे त्याच्यामध्ये किती लोकांना व्हेंटिलेटरची गरज पडते आणि साधारणपणे कधीपर्यंत गरज पडते? यामध्ये आपण असं पाहतोय की जवळपास ICUचे बेड लागणारे 6% पेशंट आहेत आणि त्याच्यामधल्या 2% लोकांना आज व्हेंटिलेटरचे बेडची गरज पडत आहे. पण हे जे व्हेंटिलेटर लागत आहेत ते 2 प्रकारचे असतात. एक साधा व्हेंटिलेटर असतो जिथं ऑक्सिजन देतो आपण, आणि एक मेकॅनिकल व्हेंटिलेटर असतो. त्याची खूप कमी लोकांना गरज पडत आहे, फार लोकांना पडत नाही आहे.
पण आपण पाहतो आहे की आपल्याकडे ब्रॉड डेड म्हणजे उशिरा आल्यामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे, त्याचबरोबर आल्याबरोबर 24 तासात मृत्यू होणाऱ्याची संख्या वाढलेली आहे. आणि म्हणून हे होत असल्यामुळं यात एक निश्चित करणं गरजेचं आहे की लोकांनी आपल्याला आजार झाल्यानंतर त्यांनी अंगावर काढला नाही पाहिजे, कारण असे केल्यानंतर एकदा उशीर झाला की मग अशा वेळेस त्यांना मृत्यू ओढवू शकतो. म्हणून लवकर जर आले तर त्यावर निश्चित उपाय करता येऊ शकतात. सर, जसं तुम्ही म्हणालात की आजाराची लक्षणं थोडीशी बदलताना दिसत आहेत. साधारणपणे अनेकांना असं वाटतं की त्यांना व्हायरल फीवर झालेला आहे किंवा व्हायरलची लक्षणं आहे, त्यामुळे बरेच जण अंगावर काढतात. आता हा जे नवीन बदल दिसून येतात किंवा नवीन लक्षणं दिसून येतात ती कुठली कुठली आहे आणि लोकांनी कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? हे बघा, याच्यामध्ये जुनी लक्षणं जे जुन्या आजारामध्ये ती सर्वच लक्षणं आजही या आजारामध्ये आहेत. ताप येणे या आजारात आहे, खोकला येणे या आजारात आहे, दम लागणे या आजारात आहे. पण नवीन लक्षणामध्ये आपल्याला म्हणजे आपण असं म्हणतो की लूज मोशन होणे हे या आजारामध्ये नवीन आलेलं आहे. किंवा नाकात, मागच्या आजारामध्ये नाकातनं पाणी येत नव्हतं पण या आजारामध्ये नाकातनं पाणी येतं. म्हणजे 2-3 अशा गोष्टी आहेत की ज्या नवीन झाल्या आहेत. आणि साधी कणकण असते किंवा शरीर दुखी आपण म्हणून ते असतं, पण साधी कणकण, नाकातनं पाणी येणं किंवा 1-2 लूज मोशन होणं याच्यासाठी आपण फार काही दवाखान्यात जात नाही. आणि म्हणून आपण लवकर दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. एक की ज्यामुळे आपण त्वरित औषध घेतलं तर हा आजार पुढे बळावत जात नाही आहे. आणि हे सर्वांनी पाहणं गरजेचं आहे. आणि आज आपण पाहतोय की मग हा आजार का होतो, म्हणजे आपण असं म्हणतोय की मग हा आजार महाराष्ट्रातच का झाला. हे जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आहे. त्याच्यामुळे आपण बघतो, जसं आपण पाहतो की पाऊस पडतो, कुठेही पडतो, तसंच हे एका प्रकारची गोष्ट आहे. दुसरी अशी आहे की मग हे एवढा का वाढला. त्याचं असं आहे की लग्न समारंभ, गर्दी या सगळ्या गोष्टीमध्ये आपण 1 वर्ष मास्क घातल्यामुळे आपण कंटाळलो आहोत. आणि हा माणसाचा स्वभाव आहे, त्याच्यामुळे कंटाळणं शक्य आहे. पण हा व्हायरस तुम्ही कंटाळा हे पाहत नाही, त्याला आपलं एकदा त्याला जागा दिसली की तो तिथून एंट्री करतो. आणि म्हणून न कंटाळता मास्क घालणे, आणि ती मास्क आपण काय होतं की 2 माणसं बसली की ती काढतो, तशी न काढणे, अशा गोष्टी आपण केल्या तर ह्या आजारापासून आपल्या कुटुंबाचा, आपल्या राज्याचा आपण निश्चितच आपण ह्याच्यापासून टाळू शकतो. कोविडच्या एकूणच लढाईमध्ये तुम्ही एक महत्त्वाचे शिलेदार आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय आश्वस्त कराल? कारण लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे की बेड मिळत नाही आहेत, व्हेंटिलेटरचे बेड मिळत नाही आहेत, बेड उपलब्ध नाही आहेत, अशी एक भीती काही भागांमध्ये निर्माण झाली आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेला एक आश्वस्त करू इच्छितो की बेड मिळत नाही असं निश्चित होणार नाही. सर्वांना बेड नक्की मिळेल. फक्त एकच आहे की उशिरा आल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. तर सर्वांना एकच सांगेल की आपण सर्वांनी मास्क वापरावी. आणि घरामध्ये गेल्यानंतर जो बाहेरून आलेला माणूस आहे त्याने घरात मास्क घातलेला आणखी बरा राहील, कारण तो घातल्यानंतर बाकीच्या लोकांना तो संसर्ग होणार नाही. आणि बेड किंवा व्हेंटिलेटर नाही असं निश्चित होणार नाही, कारण आपल्याकडे त्या 1 वर्षामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाने त्याची संपूर्ण सोय केली आहे. आणि त्यामुळे आपण त्याच्यासाठी घाबरून जाऊ नका. फक्त एकच आहे की स्वतःचा संरक्षण स्वतः करा. आपण असं म्हणतो की मी जबाबदार, जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तसं मी जबाबदार. आपण थोडी तरी जबाबदारी घेतली पाहिजे, कारण हा आजार प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आणि तिथं जाऊन त्याला संरक्षण देणं शक्य नाही आहे. पण तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकता, ते आपण करावं, ज्याच्यामुळं तुमच्या स्वतःचं, तुमच्या कुटुंबाचं आणि आपल्या सर्वांचं संरक्षण करता येईल. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला त्याबद्दल. तर डॉक्टर सांगत होते आपल्याला की आजार अंगावर काढू नका, लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. बिलकुल बिलकुल. प्रणाली आणि अद्वैत आमच्या सोबत असेच राहा. आणि आपले प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरचे आपल्या सोबत असणारच आहेत. तुषार, आपल्याकडे पण मी येणार आहे. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण नागपूरमधला रियालिटी चेक पाहणार आहोत. नागपूरमध्ये सध्या बेड्सची उपलब्धता किती आहे, उपलब्धता नसेल तर नेमकं काय केलं जातंय, सद्यस्थिती याबद्दलची काय, याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. ब्रेक आपण घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यामध्ये कोरोना बेड्सची नेमकी किती उपलब्धता आहे यावरची वृत्त मालिका आपण न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात. पुणे आणि मुंबईमधला आढावा आपण घेतला. राज्यामध्ये नेमकी एकूण किती उपलब्धता आहे हे देखील आपण जाणून घेतलं. नागपूरची नेमकी काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्या सोबत आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या. तुषार, नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ पाहता रुग्णांना बेड्स मिळत नव्हते अशी तक्रार वारंवार केली जात होती. सध्या परिस्थिती नागपूरमधली काय आहे? उपलब्ध आहेत का बेड्स पुरेशा प्रमाणात, का अजून देखील कमतरता जाणवतीये, आणि प्रशासन नेमकं या संदर्भात काय करतंय?
अजिंक्य, जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये एकूण 96 असे रुग्णालय आहेत, त्यामध्ये शासकीय आणि प्रायव्हेट असे दोन्हीही जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे। आणि जर का आजची परिस्थिती बघितली तर आज फक्त नागपूर शहरामध्ये 360, त्यामध्ये 290 हे ऑक्सिजन बेड आहे, 18 व्हेंटिलेटर बेड आहे आणि 62 हे ICU बेड आहे। म्हणजे 35 लाखाची लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरामध्ये जर का बघायचं झालं तर फक्त 350 बेड सध्या उपलब्ध आहे। म्हणजे साधारण 35,000 नागरिकांच्या पाठीमागे एक बेड अशी परिस्थिती नागपूरमध्ये आहे। आपण याआधी देखील नागपूरचं दृश्य बघितलं की एका बेडवर 2-2 संशयित रुग्णांना ठेवण्यात आलेले होते। इतकंच नाही तर अनेक खाजगी हॉस्पिटल असो किंवा प्रायव्हेट सरकारी हॉस्पिटल असो, दोन्ही ठिकाणी बेडची उपलब्धता नाही। म्हणजे विशेष करून व्हेंटिलेटर आणि ICUचे बेड आहे त्याची प्रचंड कमतरता नागपूरमध्ये आहे। मागच्या जर का तुम्ही 15 दिवसाचा जर का विचार करायचा झाला तर 15 दिवसामध्ये साधारण नागपूरमध्ये 50,000च्या घरामध्ये नवीन रुग्ण आढळले। रोज नागपूरमध्ये 50 रुग्णाच्या वर रुग्णाचा मृत्यू होत आहे। अशी परिस्थिती असताना देखील, इतकी गंभीर परिस्थिती असताना देखील प्रशासनामध्ये जी गंभीरता दिसायला पाहिजे ती गंभीरता प्रशासनामध्ये दिसत नाही। जर का पुढच्या 15 दिवसामध्ये हाच ट्रेंड कायम राहिला आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आणखी जर का 50,000 रुग्ण नागपूरमध्ये नव्याने आले तर मग त्या नवीन रुग्णावर उपचार कुठे करायचा, त्यासाठी लागणारे बेड कुठे असणार आहे, त्यासाठी लागणारे डॉक्टर कुठे असणार आहे, हा संपूर्ण प्रश्न प्रशासनापुढे आहे आणि नागरिकांमध्ये देखील भीती आहे। जर का तुम्ही बघितलं कारण 2 घटना नागपूरमध्ये घडल्या होत्या, 2 कोविड रुग्णांनी आत्महत्या केल्या। त्याचं कारणच हे होतं की कुठेतरी कोविड झाल्यामुळे जो पुढचा त्रास होणार आहे, कारण की रुग्णाला की ज्याला व्हेंटिलेटरसाठी धावाधाव करावं लागेल, बेडसाठी धावाधाव करावं लागेल, त्यामुळे लोक स्वतःची टेस्टिंग करायला घाबरत आहे, हॉस्पिटलमध्ये जायला घाबरत आहे, कारण की हॉस्पिटलमध्ये जागा नाही। आणि जर का प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची लुटमार सुरू आहे। अनेक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपये टोकन अमाऊंट दिल्याशिवाय ॲडमिट केलं जात नाही। रक्ताच्या चाचणीसाठी 10,000 रुपयांचे त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात। अशा अनेक तक्रारी नागरिकांकडनं, रुग्णांच्या नातेवाईकांकडनं आलेल्या आहेत। त्यामुळे नागपूरचे अत्यंत विदारक असं चित्र आहे, मात्र प्रशासनामध्ये ती गंभीरता दिसत नाही। कारण की प्रशासनाने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये जो कोरोनाचा ग्राफ कमी झाला होता त्यानंतर जे कोविड केअर सेंटर बंद केलेले होते तिथेच प्रशासनाची सर्वात मोठी घोडचूक झाली आणि त्यानंतर त्या चुकीमधून अजून प्रशासन सावरू शकलेलं नाही। आज रोज नवीन बेड उपलब्ध तयार करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडनं केला जात आहे। मात्र जो मृत्यूचा दर नागपूरमध्ये आहे, मागच्या 1 आठवड्यापासून सातत्याने 50च्या वर रोज मृत्यू होत आहे। त्यामुळे जो अत्यावश्यक सेवा किंवा अत्यावश्यक सुविधेमध्ये जे बेड्स लागतात, म्हणजे ICU बेड असेल, ऑक्सिजन बेड असेल किंवा व्हेंटिलेटर बेड असेल, त्या बेडचा प्रचंड तुटवडा नागपूरमध्ये आहे आणि 35,000च्या पाठीमागे एक बेड अशी परिस्थिती नागपूरमध्ये आहे। अजिंक्य, बिलकुल तुषार, अतिशय गंभीर परिस्थिती आहे नागपूरमध्ये असं सध्या तरी दिसतंय। येत्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती निश्चितपणे सुधारली जाईल अशी अपेक्षा आपण करूया। धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत आणि जो रियालिटी चेक आपण नागपूरमधला केला त्याबद्दल। आपण बघितलं नागपूरमध्ये रुग्णसंख्या वाढतीये, मात्र त्या तुलनेनं तितकेसे बेड्स उपलब्ध नाहीत आणि ही बेड्सची संख्या वाढवण्याची गरज आहे। प्रशासनामध्ये सध्या गांभीर्य नाही की काय असाच एक प्रकारचा सूर निघताना दिसतोय। मात्र आपण राज्यातल्या 3 महत्त्वाच्या शहरांचा आढावा घेतला, कशा पद्धतीनं बेड्सची उपलब्धता आहे हे आपण बघितलं। आपले प्रतिनिधी पुण्याचे अद्वैत मेहता, आपल्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आणि आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी या संदर्भातली माहिती आपल्याला दिली। तिघांचेही धन्यवाद। मुंबईचा आढावा घेताना एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे राज्यात कोरोना रुग्णसंख्या तर वाढतीये आणि वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन पुरवठा देखील आता पुरेशा पद्धतीनं होतोय असं सध्याचं चित्र आहे। मात्र हा ऑक्सिजन पुरवठा आता 80% म्हणजे वैद्यकीय वापरासाठी 80% आणि औद्योगिक वापरासाठी 20% इतका ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागानं राज्यातल्या उत्पादकांना दिलेले आहेत। आणि या संदर्भात आरोग्य विभागानं अधिसूचना देखील काढलेली आहे। ती अधिसूचना 30 जूनपर्यंत राज्यभर लागू राहणार आहे। अतिशय महत्त्वाचा हा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे। ऑक्सिजन पुरवठ्याबाबत उत्पादकांना निर्देश दिले गेलेले आहेत। दुसरीकडे आपण मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये बेड्सची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिलेली आहे। मुंबईमध्ये सध्या 9,900 बेड्स ऑक्युपाईड आहेत। 1,500 बेडवर उपनगरातनं आलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी।
मुंबईमध्ये दुसरीकडे चित्र मात्र असं आहे की कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. 7,000पर्यंत आपली रुग्णसंख्या पोहोचलेली आहे. सर, ही रुग्णसंख्या वाढण्याची नेमकी कारणं काय आहे? आणि तुम्ही म्हणालात मगाशी की ही रुग्णसंख्या 9 ते 10,000पर्यंत सुद्धा जाऊ शकते जर आपण टेस्टिंग वाढवलं तर. मग त्याच्यासाठी आपल्याकडे बेड्सची आणि आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का? हे जो आपला दुसऱ्या टप्प्याची जी लाट आलेली आहे 10 फेब्रुवारीपासून, हे 10 फेब्रुवारीपासून काल 29 मार्चपर्यंत एकूण आपल्याकडे 85,000 नवीन पॉझिटिव्ह केसेस डिटेक्ट झाले, ज्यामध्ये जवळपास 69,000 असिम्प्टॉमॅटिक होते, ज्यांना काही औषधोपचार की हॉस्पिटल काही मेडिकेशनची गरज भासली नाही. बाकी जे काही 16,000 16,500 लोक आहे त्यांना सिम्पटम्स होते. त्यापैकी सुद्धा निम्मे लोक हॉस्पिटलला गेले नाही, कारण ते घरी त्यांनी ट्रीटमेंट घेऊन बरे झाले. आणि जेव्हा ही लाट आली होती तेव्हा आमचे 3,500 बेड ऑक्युपाईड होते. आज आमच्याकडे 9,900 बेड ऑक्युपाईड आहे. आणि 9,900मध्ये जवळपास 1,500 बेडचे MMRचे लोक आलेले आहे. इथे मीरा भाईंदर, अंबरनाथ, कल्याण, नवी मुंबई ते लोक इथे ॲडमिटेड आहे. ॲक्च्युली आमचा जो BMCचा जो बोजा आहे बेडच्या स्वतःच्या नागरिकांच्या, ते 3,400वरून 8,000वर गेलेला आहे. ते 85,000 केसेसच्या समोर हे 4,500 बेडची जो गरज लागली हे एकदम कमी संख्या आहे. आणि अजून आम्ही आमच्या 13,000 बेड्स आमचे डॅशबोर्डवर आहेत. अजून निम्मे बेड्स वेकंट आहेत. आणि अजून आम्ही 7,000 बेड आणखीन बेड डॅशबोर्डवर आणतो आहे, लोकांना एक आश्वस्त करण्यासाठी की मागणीनुसार 100% लोकांना बेड मिळणार, जरी संख्या याची आणखीन दुप्पट झाली तरीसुद्धा. ते आमची तेवढी तयारी आहे. होते महापालिका आयुक्त ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु हे नागरिकांवर अवलंबून आहे की त्यांनी स्वतःच्या वशिलाचा वापर करून कुठल्याही पद्धतीची रिपोर्ट स्वतः घेऊ नये आणि स्वतः बेड मिळावा यासाठी प्रयत्न करू नये. जर्नलिस्ट रमेश भटचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मुंबईकरांना बेड्सची कमतरता भासणार नाही अशा शब्दांमध्ये पालिका आयुक्तांनी मुंबईकरांना आश्वस्त केलेलं आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये मुंबईकरांनी काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही, हेच म्हणावं लागेल. पुन्हा एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता आहे. वाटाघाटींमध्ये भारतानं थोडीही भूमी गमावलेली नाही, असं स्पष्टीकरण लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिलेलं आहे. Firstly, we have not lost out on any territory. We are where we were before this whole thing started. But as a result of this agreement, it has been reached on the principle of mutual and equal security. So I think that should be the way we look at this whole disengagement process, that it serves the interests of both countries to have a very stable LAC and with less chances of any confrontation taking place. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता पुन्हा एक महत्त्वाचं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्यातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांना करायचे आहे, ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि हा प्रादुर्भाव जर नियंत्रणात आणायचा असेल तर सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क घालणं गरजेचं आहे. मास्क घाला आणि सुरक्षित राहा. सोबतच बघत रहा न्यूज 18 लोकमत.